नमस्कार, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पहलगामवरून पडलेली ठिणगी हिचं रूपांतर आज भारत पाकिस्तान युद्धामध्ये होत आहे। या युद्धाचं कारण काय आणि हे युद्ध कुठपर्यंत जाणार याचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे प्राध्यापक डॉक्टर विनोदजी गायकवाड सर, जे राजकीय विश्लेषक आहेत, राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत, युवा क्रांती न्यूजचे मुख्य संपादक आपल्यासोबत आहे। सर, आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सर, माझा पहिला प्रश्न गायकवाड सरांना असा आहे की पहलगामवरची जी ठिणगी पडली, दहशतवादी हल्ला भारतामध्ये झाला आणि त्याच्यामध्ये भारताने रिटॅलिएट करून पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर नामक मोहीम राबवली। त्यात 9 दहशतवादी स्थळे जी आहेत ती नष्ट करण्यात आली। त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एक ठोस कारवाई पाकिस्तान विरोधात व्हावी ह्या समाजभावना होत्या। समाजभावनेला उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आलं। आपण या ऑपरेशनला सिंदूरच नाव का दिलं याची जर थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर प्रामुख्याने आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पहलगाम किंवा जम्मू काश्मीर हे पर्यटकांचं एक स्वर्ग आहे आणि तिथे आम्ही सहपरिवार फिरायला जातो। तिथे गेल्यानंतर एक भ्याड हल्ला होतो आहे आणि त्या हल्ल्यामध्ये धर्म विचारून पुरुषांची हत्या केली जाते। आपण एकूण जिथे ज्या 26 लोक मृत्युमुखी पडले त्यांचा जर एक पुरुष आणि स्त्री अशी आकडेवारी जर तपासली तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की 26 पैकी बहुसंख्य हे पुरुष होते आणि म्हणूनच तिथे सिंदूर ऑपरेशन राबविण्याचं मोदी सरकारने ठरविलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हिंदू संस्कृतीमध्ये या सिंदूरला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच त्याला सिंदूर ऑपरेशन हे नाव देण्यात आले।